आपलं स्वागत करत आहे। जीवन गाणे गातच रावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे। आठवतंय ना तुम्हाला हे गाणं? हां, तर हे जीवन गाणं गाताना आपल्याला एक सहगायकाची पण गरज लागते आणि त्याच्यामुळेच आपलं हे गाणं मधुर होतं। तर मित्रांनो, आजच्या आपल्या एपिसोडमध्ये असेच काही विमा कंपनीमधनं मंडळी आली आहेत। तर बघूया ते आपल्या जीवनातली गाणी कशी मधुर गातात। तर सर्वप्रथम आपण बोलूया लव्ह मॅरेज कपलला। या, तुमची ओळख करून द्या। मी गुरुदास पितळे, 12वी नंतर डिप्लोमा इन मेकॅनिकल ड्राफ्ट्समन कोर्स केला। 14 वर्ष टाटा ऑइल मिल्समध्ये नोकरी केली। ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून मी काम करत होतो। आता मी इन्शुरन्स एजंट म्हणून काम करते। माझ्या बायकोबद्दल सांगायचं झालं, ती जेवण उत्कृष्ट करते आणि ते खायला पण मला फार आवडतं। आणि तुम्ही? मी रत्नाली गुरुदास पितळे, मी BCom ग्रॅज्युएट आहे। न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये कामाला आहे मी आणि मला 2 मुली आहेत। एक मोठी मुलगी माझी 12 वर्षाची आणि धाकटी 6 वर्षाची आहे। आणि माझा आवडता छंद म्हणजे मला टेबल टेनिस खेळायला फार आवडतं। शिवाय ड्रॉइंगही मी उत्कृष्ट काढते। माझे पती गुरुदास यांच्याबद्दल सांगायची खूबी म्हणजे ते फार समजूतदार, शांत स्वभावाचे आहेत। आमचं खुशी मीटर पण खूप खुश झालं तुम्हाला बघून। या बसा। आता आपण बोलूया अरेंज मॅरेज कपलला। या, तुमची ओळख करून द्या। मी प्रमोद कमलाकर गुर्जर, व्यवसाय आणि चार्टर्ड अकाउंटंट आहे। मी एका मोठ्या कंपनीत सिनियर फायनान्स मॅनेजर या पदावर काम करतो आहे। आणि माझ्या आवडीबद्दल म्हणाल तर मला खेळाची फार आवड आहे। मी स्विमिंग, बॅडमिंटन या स्पोर्ट्समध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे। माझी पत्नी स्वप्ना, उच्च शिक्षित पत्नी, एक आदर्श पत्नी म्हणून तिच्याकडे पाहायला काही हरकत नाही आहे। आणि तुम्ही? मी स्वप्ना प्रमोद गुर्जर, कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, लॉ केलेलं आहे। न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीत लीगल ऑफिसर म्हणून काम करते आहे। माझा छंद म्हणायचं तर कुकिंग आहे। वेगवेगळ्या स्वयंपाकाच्या डिशेस करणं मला आवडतं। माझा स्वभाव तसा भावूक आहे, फार छोट्या छोट्या गोष्टींवरून अपसेट होण्याची सवय आहे मला। अशा वेळेला माझे पती प्रमोद मला फारच सपोर्ट करतात इमोशनली। व्हेरी नाईस। या, आता आपण ह्यांच्याशी थोडा गप्पा मारूया। जर तुमचं अरेंज मॅरेज झालं असतं तर तुमच्या या नात्यात काही फरक पडला असता का? काही फरक नसता पडला। काहीच नाही? नाही। दोघांच्या प्रकरणाला कशी काय सुरुवात झाली? सुरुवात मिसेसकडून सुरुवात झाली। काय बोलता? यांच्याकडे बघून वाटत नाही तसं। खरंच? खरं। तिने म्हणजे तिची मैत्रीण आहे, तिच्या थ्रू मला तिने मेसेज दिला की बाबा लग्न करायला तयार आहे का? तर मी पण ती आवडत होती मला, त्यामुळे मी होकार दिला। लगेच होकार घरी सांगून टाकलं लगेच। अच्छा। की बाबा मला ही मुलगी विचारली मुलीनी, मला पण ती आवडते, तर लग्न करू का? घरून सांगितलं होकार, चालेल, हरकत नाही। ऑफिशियलीच करा? ऑफिशियली, पण डेटिंग नाही केलं। बरं, आता तुम्हाला विचारते मी, लग्नाच्या आधी अशी काही यांना दिलेली वचनं आहेत का जी लग्नानंतर पूर्ण केली नाहीये त्यांनी? एकच फक्त पूर्ण केलं नाहीये, म्हणजे स्वतःचं घर झालं तुम्हाला बरं वाटेल। होईल ना? नक्की होईल, का नाही होणार? आता मी तुम्हाला विचारते, लग्नाआधी आयुष्य अधिक चांगलं होतं असं कधी वाटतं का तुम्हाला? म्हणजे फ्रीडम कमी झालंय वगैरे असं? नाही, अजिबात नाही। लग्नानंतरचं आयुष्य एन्जॉयबल वाटतं मला। लग्नानंतरचं? हो, आधी मला एकटं वाटायचं। दॅट्स बेटर। घरात झालेली लहान सहान भांडणं कशी काय मिटवता तुम्ही? गप्प राहून। हा एकच सोल्युशन असतो का यांच्याकडे? गप्प राहायचं? आणि त्यामुळे मला वाटतं वाढतं राग आपला वाढतं। समोर जर जास्तीत असतं ना, समोरचं काय बोललं की बोल बोल बोल, काय बरोबर गप्प राहू नको। स्वभाव शांत आहे, काहीच करू शकत नाही। आता मी तुम्हाला विचारते, लग्नाआधीची मित्रमैत्रिणींबरोबर असणारी मैत्री लग्नानंतर तशीच राहिली आहे का? हो, आमचे अजूनही कॉन्टॅक्ट्स आहेत। आम्ही वर्षातून एकदा तरी भेटण्याचा नेम पाळतो आणि त्यावेळेला आमचे पती किंवा पत्नीही आमच्याबरोबर येऊन त्या पार्टीत आम्हाला जॉईन होतात। अरे व्हेरी गुड। लग्नानंतर कळलेली यांची तुम्हाला न आवडणारी सवय? न आवडणारी म्हणण्यासारखी सवय तशी नाहीच आहे यांची काही, पण काही वेळेला शांत स्वभावाचा अतिरेक झाल्यामुळे तोच एक त्रास आहे होतो। ही झाली यांची ओळख। आता आपण पहिल्या फेरीला सुरू करूया, पहिला टॉस करूया।
टॉसच्या एका साईडला लिहिले अरेंज मॅरेज, एका साईडला लिहिले लव्ह मॅरेज. टॉस केल्यानंतर जी टीम टॉस जिंकेल तर प्रत्येक फेरी त्यांच्याकडनं सुरू होणार आणि टाय झाला तर तीच टीम ती फेरी जिंकणार. बरोबर. टॉस करायचं. लव्ह मॅरेज. तर आमच्या पहिल्या फेरीचं नाव आहे डार्लिंग डार्लिंग. म्हणजे एकमेकांना विषयी एकमेकांना कितपत माहिती या फेरीत कळेल. नवऱ्याला बायकोबद्दल 3 प्रश्न विचारले जातील, बायकोला नवऱ्याबद्दल 3 प्रश्न विचारले जातील. अचूक उत्तराला मिळतील 10 पॉईंट्स. सुरू करायचं. हा प्रश्न मी तुम्हाला विचारते. तुमच्या पहिल्या भेटीची जागा त्यांना आठवते? गिरगाव. कुठे? कुठे? माझी मैत्रीण आहे तिच्या घरी. हां. आवडता चित्रपट दिग्दर्शक? जब्बार पटेल. नाही, सुभाष घई. आई. लग्न ज्या हॉलमध्ये झालं त्या हॉलचं नाव? नाही, कोर्टामध्ये जाऊन सही केली. हां. व्हेरी गुड. आता तुम्हाला त्यांचा खाण्याचा आवडता प्रकार? आवडता प्रकार म्हणजे वांगवटाट सोड्याची भाजी. नाही, तुम्ही इथे लिहिले मंचुरियन चिकन. बायकोच्या हाताची न आवडती डिश? पालेभाजी. वांग्या बटाट्याची भाजी. ह्यांची उंची किती आहे? ह्यांची 5'10". 5'11". आता मी तुम्हाला विचारते, ह्यांची आवडती स्वीट डिश? गुलाबजाम. पुरणपोळी. पुरणपोळी. मुंबईतली आवडती जागा? जुहू बीच. येस. न आवडणारा सण? मला माहिती आहे. सांगू? सांगा ना हळूच. हळूच नाही, जोरात. होळी. होळी. आता मी यांच्याबद्दल तुम्हाला विचारते, आवडतं गाणं? सागरा प्राण तळमळला. न आवडता रंग? पिवळा. येस. मनाविरुद्ध गोष्ट झाल्यावर काय करतात? गप्प बस. हे उत्तर मी पण देऊ शकते आता. तर ही झाली आमची पहिली फेरी. आता आपण स्कोर्स बघूया. लव्ह मॅरेज टीमला मिळतात 20 पॉईंट्स आणि अरेंज मॅरेज टीमला मिळतात 40 पॉईंट्स. तर थोडक्यात ही राऊंड अरेंज मॅरेजनी जिंकली आहे आणि त्यांना मिळतंय विवा पश्चिमतर्फे 1000 रुपयाचं गिफ्ट वाउचर आणि तुम्हालाही मिळतंय विवा पश्चिमतर्फे 500 रुपयाचं गिफ्ट वाउचर. आता आपण आपल्या दुसऱ्या फेरीकडे जाऊया, ज्याचं नाव आहे गंमत जम्मत. घाबरू नका, मारणार नाही मी तुम्हाला. आपण मजा करायचे, 2 गेम्स खेळायचे. सुरू करूया. या, तुम्ही इथे उभं राहा आणि तुम्ही इथे उभं राहा. गेम समजावते. एक काठी तुम्ही पकडायची. दांडिया खेळायचा नाहीये. हा बॉल तुम्ही ढकलत ह्यांच्याकडे न्यायचा आहे. मग ते हा बॉल ढकलत या सर्कलमध्ये आणतील. सर्कलमध्ये आल्यावर बॉल उचलून आपण टाकायचा. तोपर्यंत तुम्ही तिकडे पोहोचला असाल. मग तुम्ही तो बॉल घ्यायचा, त्यांच्याकडे न्यायचा. जितके बॉल्स तुम्ही टाकणार त्यांच्यापेक्षा जास्ती बॉल्स त्यांना टाकावे लागतील. 1 मिनिटाचा वेळ आहे. कळलं? ओके. रेडी? कळलं. रेडी. टाइम स्टार्ट्स नाव. चला, तुम्ही मदत नाही करायची. चला. लवकर लवकर. त्या सर्कलमध्ये उभे राहा तुम्ही. होऊन गेले का? 40 सेकंद झाली. 50, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, स्टॉप. 1, 2, 3, 4, 5 बॉल. तुम्हाला 5 बॉलपेक्षा जास्ती टाकावं लागेल. चला, सुरू करायचं. टाइम स्टार्ट्स नाव. सेकंद झाली. 30 सेकंद झाली. 3 बॉल झालेत. 40 सेकंद झाली आहेत. 30
बस बस बसा. यांचा स्कोर बघूया. एक बॉल बाहेर गेल्यानंतर तुम्ही टाकलंय म्हणजे एक बॉल स्कोर नाही आहे, म्हणजे हा बॉल डिस्क्वालिफाईड. आता बघूया 1 2 3 4 5 इक्वल स्कोर. आता आपण दुसरा गेम खेळूया. या तुम्हाला गेम समजत आहे. तुम्ही इथे उभे राहा, तुम्ही इथे उभे राहा. काही नाही करायचंय, तुम्ही यांना केळी खायला घालायची. वेळ सुरू झाली की काढून त्यांना खायला घालायचं आहे. जितकी जास्ती केळी तुम्ही खाणार तितकी जास्ती केळी त्यांना खावी लागेल. सुरू करायचं. रेडी? वेळ सुरू होत आहे आता. चला पटापट, 1च मिनिट आहे. वीस सेकंद झाली आहेत. खाल्लोय. 30 सेकंद झाली आहे. हळूहळू. 40 सेकंद झाली आहे. 50 10 9 8 7 6 5 4 3 2 1. बस हो बस, मला बघवत नाहीये. बसा. आता हे तुमच्यावर असतील. या टाइम स्टार्ट नाव. चला असा नंतर 20 सेकंद झाली आहे. सेकंद झाली आहेत. 40 10 9 8 7 6 5 4 3 2 मी बघतच नव्हती. माहिती ती खाली खाली ती खाली 3 तुम्ही 3 केळी खाल्ली आणि तुम्हीही 3 केळी खाल्ली म्हणून तुम्हालाही मिळतात 20 पॉइंट्स आणि तुम्हालाही मिळतात 20 पॉइंट्स. तर आता आपण टोटल स्कोर बघूया दोन्ही गेमचा. अरेंज मॅरेजला मिळतात 40 पॉइंट आणि लव्ह मॅरेजला मिळतात 40 पॉइंट. फरक काय झालाय? टॉस कोणी जिंकला? लव्ह मॅरेज. म्हणून ही फेरी जिंकते लव्ह मॅरेज. आतापर्यंतचा टोटल स्कोर बघूया दोन्ही राऊंडचा. डार्लिंग डार्लिंग आणि गंमत जम्मत राऊंड. स्कोर असा आहे, लव्ह मॅरेज टीमला मिळतात 60 पॉईंट 60 पॉईंट आणि अरेंज मॅरेज टीमला मिळतात 80 पॉईंट. चला आता तिसरी फेरी खेळूया. आमच्या फेरीचं नाव आहे विंडो शॉपिंग. भरपूर शॉपिंग करायला मिळेल तुम्हाला. चला या राऊंडबद्दल समजावते मी तुम्हाला. 3 रंगाच्या बास्केट्स आहेत, तशाच इथे 3 रंगाच्या पिशव्या आहेत. लाल बास्केटमधनं फक्त 2च वस्तू उचलून लाल पिशवीत टाकायच्या. 2 पेक्षा जास्ती उचलल्या तर डिस्क्वालिफाय, कमी उचलल्या तरीही डिस्क्वालिफाय. प्रत्येक रंगाची शॉपिंग करायला तुम्हाला 10 सेकंद मिळतील. जितक्या वस्तू तुमच्या जुळून येतील त्या प्रत्येक वस्तूला तुम्हाला 10 पॉइंट्स मिळतील. रेडी? रेडी. अरे वा. चला सुरू करायचं. सुरू. पहिली लाल पिशवी. ओके. वेळ सुरू होत आहे आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मी आता काही करू शकत नाही, मी खूप सॉरी. आता ब्लू. वेळ सुरू होत आहे आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता 2च वस्तू उचलल्या ना. त्यांना असं वाटलं असेल की मी
कुठेतरी मार्केटमध्ये चालली आणि सगळं उचला जे पाहिजे ते. वेळ सुरू होत आहे आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चला तुमची शॉपिंग झाली. आता हे शॉपिंग करून दे. या आता पहिली लाल पिशवी. वेळ सुरू होत आहे आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती विचार करताय. निळी पिशवी. वेळ सुरू होत आहे आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बस. आता हिरवी पिशवी. हा वेळ सुरू होत आहे आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शोधतायत अजूनही. या बसा. बघूया आता काय शॉपिंग केली आहे. सुरुवात तुमच्याकडनं करूया. साबण आणि पावडर. अरे वा. साबण आणि पावडर 20 पॉइंट तुम्हाला. आमचा खुशी मीटर पण खूप खुश झालाय तुम्हाला 20 पॉइंट मिळाले म्हणून. फ्रिज आणि कॅमेरा. इथे फ्रिज आणि गॉगल 10 पॉइंट्स. तुरीची डाळ आणि राजमा. अरे बापरे. अरे बापरे. 1 2 3 4 वस्तू. गेली, fail. सॉरी लाल पिशवी डिस्क्वालिफाय. आता तुमचं बघूया. साबण आणि पिन. अरे इथे पण साबण आणि पिन आहे. अरे वा वा वा. 20 पॉइंट. इथे काय आहे. कॅमेरा आणि गॉगल्स. इथे आहे फ्रीज आणि कॅमेरा. 10 पॉइंट्स आहेत. राजमा आणि काळं मीठ. लास्ट अँड फायनल. एक वस्तू जुळली आहे. राजमा. अरे वा. स्कोर बघूया या राऊंडचा. लव्ह मॅरेजला मिळत आहेत 30 पॉइंट्स आणि अरेंज मॅरेजला मिळत आहेत 40 पॉइंट. तर ही राऊंड ही फेरी अरेंज मॅरेजनी जिंकली आणि त्यांना मिळत आहे. तर आपले फायनल स्कोर्स असे आहेत. लव्ह मॅरेज टीमला मिळत आहेत 90 पॉइंट आणि अरेंज मॅरेज टीमला मिळत आहेत 120 पॉइंट. तर या एपिसोडची आपली जोडी नंबर 1 आहे अरेंज मॅरेज टीम. या मित्रांनो तुम्हाला माहिती आहे या जोड्या इथे कशा आल्या.